मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फाशीच्या वक्तव्यावरून राजकारण रंगले, पाहूया। काही महिन्यांपूर्वीच्या अत्याचाराच्या घटनेमध्ये आम्ही खटला फास्ट ट्रॅकवर चालवला, स्पेशल वकील दिले आणि 2 महिन्यातच आरोपीला फाशीची शिक्षा दिली, मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। तर वेगळी एसआयटी नेमा, मुख्यमंत्र्यांची चौकशी करा, शिंदेंनी कुणाला आणि कधी फाशी दिली ते शोधा, मुख्यमंत्री शिंदेंच्या वक्तव्यावरून ठाकरेंचं आव्हान। कोणत्या आरोपीला 2 महिन्यामध्ये फाशीची शिक्षा झाली ते सांगा, आरोपीला कुठे फाशी दिली शिंदेंनी सांगावं, संजय राऊतांचं आव्हान। मुख्यमंत्र्यांनी आरोपीला 2 महिन्यात फाशी दिल्याच्या वक्तव्यावर टीका। कुणाला फाशी दिली, कशी दिली, मुख्यमंत्री शिंदेंनी सांगावं, 2 महिन्यात की 4 महिन्यात ते तरी शिंदेंनी स्पष्ट करावं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे यांची टीका। तर कसं खोटं बोलावं हे मुख्यमंत्र्यांकडून शिकावं, अरविंद सावंतांची टीका। मुख्यमंत्रीच फेक नरेटिव्ह पसरवतायत, बलात्कारामधील आरोपीला 2 महिन्यात फाशी दिल्याचं धडधडीत खोटं, कोणत्या आरोपीला 2 महिन्यात फाशी दिली नाव सांगा, वडेट्टीवारांचं शिंदेंना आव्हान। आपण बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं हा महायुतीचा अजेंडा, मुख्यमंत्री महोदय शासकीय कार्यक्रमात खोटारडेपणा कशासाठी, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर अनिल देशमुखांची ट्विट करत टीका। विरोधक म्हणतात कुठली फाशी, मी दिलेला शब्द पाळणारा आणि खोटं न बोलणारा, ती घटना मावळची घटना होती, खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवला, 2024 मध्ये फाशीची शिक्षा झाली, कुठली फाशी या विरोधकांच्या प्रश्नाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं उत्तर। शिंदेंनी सांगितलेलं मावळमधलं प्रकरण हे 2 वर्षांपूर्वीचं, आरोपी तेजस दळवीच्या विरोधामध्ये 2022 मध्ये गुन्हा दाखल झाला, शिक्षा सुनावली मात्र अंमलबजावणी नाही, पीडितेच्या नातेवाईकांचं म्हणणं। 15 ऑगस्टला मुख्यमंत्री शिंदे येणार म्हणून बदलापूरमधील प्रकरण लोकांमध्ये जाऊ नये यासाठी प्रयत्न, पालकांना सुद्धा पोलिसांकडे जाऊ नका असं संस्थेनं सांगितलं, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप।